खूप युनिक टेस्ट आहे. म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत की चिकन आणि मिसळ मी एकत्र करून खातोय. हॅलो मित्रांनो, कसे आहेत सर्व? एक्सप्लोर विथ PR एका नवीन एपिसोडमध्ये मी प्रशांत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सो मित्रांनो, मिसळ म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये मिसळबद्दल एक वेगळं स्थान आहे. आतापर्यंत आपण व्हेजमध्ये मटकीची उसळ, बटाट्याची उसळ, पोहे टाकून अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मिसळ खाल्ली असेल. पण तुम्ही कधी चिकन मिसळ ट्राय केले का? मी तर नाही केलं. सो ही चिकन मिसळ आपण ट्राय करायला आलो आहोत लोणावळा येथील हॉटेल मराठी झटका येथे. यांची चिकन मिसळ ही खूप जास्त फेमस आहे. सो चला तर मग मित्रांनो जाऊयात आणि ही युनिक अशी डिश आपण ट्राय करूयात. सो मित्रांनो, आपली चिकन मिसळ आलेली आहे. मराठी झटका स्पेशल चिकन मिसळ आपण ऑर्डर केलेली आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा मी चिकन मिसळ ट्राय करणार आहे. प्रेझेंटेशन आणि जे दिसतंय ते खूप टेम्पटिंग आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे ही चिकन करी आहे, चिकन रस्सा म्हणू शकता. सोबत आहे खिमा, कांदा पाव आणि फरसाणावरती अजून एक खिम्याची लेअर आहे. सो आता आपण ट्राय करूया. आणि बाय द वे, ही इथे जर तुम्ही आलात तर हे खाण्यासाठी ना एक वेगळी पद्धत आहे. तो पद्धत आता मी तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा जे ह्यांचं अंडा आहे, अंडा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. ते पूर्ण बारीक स्मॅश करायचं आहे. ते केल्यानंतर हा जो खिमा आहे, खिमा टाकायचा आहे आणि सोबतच हा जो फरसाणा आहे तो फरसाणा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. मग मस्त वर्ण कांदा आणि लिंबूचा भडीमार करायचा. लिंबू पिळायचा. मॅश करून चांगलं ट्राय करूयात आपण आयुष्यात फर्स्ट टाइम चिकन मिसळ. आय होप चांगली असेल. ऐकून तरी खरंच वाटतं चांगली आहे. बघूया, ट्राय करूया. लिटरली मित्रांनो, खूप युनिक टेस्ट आहे. म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत की चिकन आणि मिसळ मी एकत्र करून खातोय. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना, एवढं डेडली लागतं आहे ना, विचारू नका. म्हणजे अप्रतिम हा एकच शब्द माझ्याकडे. म्हणजे झेपेला एवढं तिखट आहे. असं पण नाही की चिकनचा जो रस्सा आहे तो खूप जास्त तिखट आहे. बट असं पण आहे की जर तुम्हाला जास्त अति तिखट खायचं असेल तर तुम्हाला ते त्याच्यानुसार तुम्हाला ते ॲडजस्ट करून देतात. बट सिरियसली म्हणजे वर्थ आहे. अप्रतिम. चिकन म्हणजे ना, याचं जो पूर्ण स्टार असेल ना, चिकनचा रस्सा आणि खिमा स्टार आहे. खरं स्टार आहे. जबरदस्त रस्सा. चिकन मिसळ तर अप्रतिमच आहे. पण आता सोबत एक खिमा ट्राय करूयात. खिमा एकदम ज्युसी आहे आणि हे झालंय. खिम्यासाठी खरंच शब्द नाही आहेत माझ्याकडे. एवढा खतरनाक हा खिमा लागतोय. म्हणजे ना, एवढे जबरदस्त त्यांचा रस्सा ना, खरंच एवढा जबरदस्त खिमा. म्हणजे मोठ्या मोठ्या पारसी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ना असं चिकन खिमा भेटत नाही. तेवढं चिकन खिमा हे सर्व करतात. आणि सर्वात मेन म्हणजे चंकी नाही आहे जास्त. एकदम प्रॉपरली त्यांनी चिकनचा खिमा केला आहे आणि जो ज्युसीनेस जो आहे ना तो टिकून आहे. म्हणजे असं खूप ड्राय पण नाही लागत आहे. त्याच्यामुळं खूप चव त्याची आहे ना अजून एनहान्स होते. बाप. म्हणजे ओव्हरऑल जर रेट करायचं झालं ना, खूप सिम्पल आहे बट अत्यंत अप्रतिम चव आहे याची. म्हणजे जर तुम्ही लोणावळ्यामध्ये असाल आणि जर तुम्ही खरंच चिकन प्रेमी, नॉनव्हेज प्रेमी असाल ना, या आणि ते ट्राय करा. सो मित्रांनो, ह्यांच्या भन्नाट असं स्पेशल चिकन मिसळनंतर आपण ह्यांची स्पेशल अशी चिकन थाळी मागवलेली आहे आणि आपली थाळीसुद्धा आलेली आहे. तर आता थाळीमध्ये काय काय आपण पहिल्यांदा ते बघूयात.
ओके, सो मित्रांनो आपल्या चिकन थाळीमध्ये आलेला आहे अंडा करी, सोबत आहे चिकनचा रस्सा, चिकन सुक्का, खिमा, इंद्रायणी राईस, भाकरी आणि चपाती असे 2 ऑप्शन आहेत. आणि भाकऱ्यांमध्ये पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तांदळाची भाकरी आणि ज्वारीची भाकरी अशी तुम्ही घेऊ शकता. मी तर ज्वारीची भाकरी मागवली आहे. सो आता आपण टेस्ट करूया त्यांची थाळी. तर ज्वारीची भाकरी मागवली आहे, पहिल्यांदा ट्राय करूया आपण. चिकन सुक्का, चिकन सुक्का मस्त आहे. मसाला वगैरे खूप खतरनाक आहे. चिकन प्रॉपर शिजलेलं आहे. 4-5 त्याच्यामध्ये पीसेस आहेत. जास्त हायर तिखट अशी नाही आहे, मॉडरेट आहे. म्हणजे कसं आहे की झेपल एवढं तिखट आपण म्हणू शकतो, पण यस चांगली आहे. चिकनचा रस्सा ट्राय करूया. जेवढा खतरनाक मिसळचा रस्सा होता ना, त्यापेक्षा जास्त खतरनाक आणि यांचा रस्सा आहे. लिटरली सांगतो, म्हणजे नुसता रस्सा जर तुम्ही पिऊ शकता ना, प्या, एवढा खतरनाक आहे. भाकरीसोबत तर हा चांगला लागतोय, बट नुसता रस्सा जर प्याल ना, लिटरली यार मित्रांनो खतरनाक लागतोय. मग अंडाकरीची ग्रेव्ही ओके म्हणू शकता, कारण का एवढे 2 जर खाली टेस्टी पदार्थ जर डिशमध्ये असतील तर का कोणच अंडाकरीकडे जाईल. बट चांगलं आहे. आणि सोबत चिकन खिमा तर आधीच सांगितलं मी, जो चिकन खिमा आपल्याला मिसळमध्ये भेटतो सेम चिकन खिमा येते. चिकन खिमा तर लिटरली बाप आहे यांचा, म्हणजे खतरनाक आहे. सेम प्रॉपर चंकी, ज्युसी, मापात तिखट, खतरनाक आहे असं. मला ती थाळी आवडली. मिसळ आणि थाळी दोन्ही पण यांचे आयटम आहेत ना, एकमेकाला खरंच टक्कर देणार आहे खरंच. सो मित्रांनो, चमचमीत तर आपलं खाऊन झालेलं आहे. आता वेळ आली आहे स्वीट डिश खाण्याची. आणि हे जे तुम्ही लाडू बघताय ह्याची एक वेगळीच कहाणी आहे. इथले जे हॉटेलचे ओनर आहेत ना, त्यांची जी आई आहे ते प्रेमाने हे इथे लाडू सर्व करतात. आणि हे जे लाडू आहेत 110% त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हाताने बनवलेले लाडू आहेत. साजूक तुपातील रव्याचे लाडू आहेत आणि त्याच्यामध्ये कोकोनट क्रश आहे. तो आपण आता ट्राय करूयात. आणि लिटरली मित्रांनो, ते सांगत होते ना, हे लाडू एवढे जास्त लिमिटेड असतात ना, जर तुमचं लक असेल तरच तुम्हाला हे लाडू भेटू शकतात. आमचाच लक होतं म्हणून आम्हाला हे लाडू भेटले. तर आता हा ट्राय करूयात. खूप सॉफ्ट आहे. लाडू आहे ना, तोंडात गेल्या ना विरघळतोय, अक्षरशः विरघळतोय. असं नाही की खूप जास्त साखर आहे, खूप जास्त गोड आहे. नॉर्मल साखर आहे, प्रमाणामध्ये गोड आहे. आणि एवढा जास्त त्यांनी ह्यानी बनवलेला आहे ना, म्हणजे लिटरली मऊ आणि तोंडामध्ये एकदम असं विरघळतोय. खरं सांगतो मित्रांनो, या सर्व चमचमीत पदार्थांनंतर आहे ना, हे लिटरली एक खूप छान असं हे स्वीट डिश त्यांनी सर्व केलेली आहे. खरंच म्हणजे आल्यापासून जेवढ्या डिश आम्ही ट्राय केल्यात ना, 1 से 1 बेहतर डिश होती खरंच. मस्त, एकदम लिटरली मस्त. तर मित्रांनो, मराठी झटका हे जे हॉटेल आहे याचे ओनर आता आपल्यासोबत आहेत. सो थोडे आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. सो सर, आपलं पहिल्यांदा नाव सांगा. सार्थक रवी पोटफोडे. अच्छा. चिकन मिसळ, आता मिसळ बोलले की हा सर्व प्रकारचा येतो तो व्हेजमध्ये येतो. नॉनव्हेज मिसळ आपण चालू करूयात. ती आयडिया कशी काय आली पहिल्यांदा? ॲक्च्युली कसं होतं की मिसळ तर आपण कधी खातो बाबा, की बाबा ज्या दिवशी आपल्याला व्हेज खायचंय, काहीतरी व्हेज खायचंय, आपले उपवास असतात किंवा काही वार असतात ज्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज नसतं खायचं. आणि मग त्यानंतर मग काही चमचमीत खायचं असेल तर मग आपण बाबा चला आज वार आहे, कुठला तरी नॉनव्हेज खायचं नाहीये म्हणून मग मिसळ खातो किंवा तिखट असं झणझणीत. आणि आजकाल सगळ्यांना फ्युजन खूप आवडतंय. बरोबर आहे. फ्युजन पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्यामध्ये आपण मग रेस्टॉरंट आपण सुरू करणार होतो. तर इथे आमचं प्लेस आहे, तर
एवढ्या आत लोक काय येतील, काहीतरी स्पेशालिटी हवी. बरोबर. म्हणून मग आपण चिकन मिसळ ट्राय केली. अच्छा. त्यानंतर आपण चिकन मिसळ ती प्रॉपर झाली, त्याच्यात बसली. आपण फिश मिसळ ट्राय केली होती, मटन मिसळ ट्राय केली होती, बट ते प्रॉपर होत नव्हतं. काही मध्ये रेट फिश तसे महाग असतात किंवा मटन महाग असतं, मग आपण देतो बोनलेस. सो मग ते प्रॉपर सगळं जमून येणं, एका मिसळसाठी लोक किती पैसे देतील? बरोबर. 100 रुपयाच्या वरती. आपली जे आहे ते 110 रुपयाला आहे. बरोबर बरोबर. सर्वांना परवडेल अशी. बरोबर आहे बरोबर आहे. आणि आता जेव्हा स्टार्ट केलेलं त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद ह्याला कसा होता? म्हणजे काय, म्हणजे लोक एकदम अशी युनिक ह्यानी येत होते? कधीपासून चालू झाली ही मिसळ? आपली मिसळ आपण रेस्टॉरंट चालू केलं 2016 पासून. अच्छा. 2016 ऑगस्ट मध्ये आपण रेस्टॉरंट चालू केलं. त्यानंतर थोडंसं एक नवीन रेस्टॉरंट होतं, सो इथे थोडंसं स्कोप आणि प्रतिसाद मिळण्यासाठी थोडा टाइम लागला. 1-2 वर्षानंतर जसं हळूहळू कळत गेलं तसं मग आपण कुठेही पब्लिसिटी किंवा मार्केटिंग स्पेशली केलेली नाहीये. जी काय आहे ती माउथ पब्लिसिटी आणि ऑथेंटिसिटी रेफर करूनच आलेलं आहे. त्यामुळे इनिशियली आपण काही कुणालाही इन्सिस्ट वगैरे केलं नव्हतं की मार्केटिंग वगैरे काही. आणि त्या टायमाला पण मार्केटिंगचा तेवढा स्कोप नव्हता. आता खूप मार्केटिंगचं, डिजिटल मार्केटिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर इव्हन आपल्या टीव्ही मध्ये वगैरे सगळं आलेलं आहे. झी मराठी, झी झेस्ट, लिव्हिंग फूड्स, हिस्ट्री TV 18. बरोबर. सेलिब्रिटीज बरेच येऊन गेलेले. त्यामुळे मस्त महाराष्ट्राचा टेलिकास्ट मध्ये झालेलं होतं. ते ऍक्च्युअली लोणावळ्यातलं करणार होते तेव्हा आपल्या इथे आले होते. ओके. सो त्याने सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला आपल्याला. युट्यूबमुळे खूप प्रतिसाद मिळालाय. ब्लॉगर्स जस्ट लाईक यू येतात आणि व्हिडिओज करतात, रील्स वगैरे सगळं काही होतं. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. अच्छा. आणि फ्रँचायझीज पण आपल्याला रिक्वेस्ट होती. मग लॉकडाऊन नंतर आपण फ्रँचायझीज सुद्धा इम्प्लिमेंट केल्या. मुंबईमध्ये भांडूपमध्ये आहे, कर्जत मध्ये आहे, कर्जत चौक फाटा, खोपोलीमध्ये आहे, पुण्यात आहे, लोणावळा ही मेन ब्रांच आहे आपली. अच्छा. रावेत वगैरे तिकडे सगळं. अच्छा. पुण्यामध्ये कुठे आहे? पुण्यामध्ये आपले आहे रावेत मध्ये. ओके. रावेत मध्ये. येस. अच्छा. ओके. फ्युचर प्लॅन्स पण आहेत. अच्छा, ठीक आहे. सो मित्रांनो, असा होता यांचा हा संपूर्ण प्रवास आणि ही संपूर्ण याची माहिती. जर तुम्ही पुणे, मुंबई किंवा जर तुम्हाला यायला भेटत नसेल तर तुम्ही त्यांच्या ज्या फ्रँचायझी आहेत तिथे जाऊन खाऊ शकता. और जर तुम्ही कधी लोणावळ्याला ट्रिपसाठी आलात तर नक्की इथे या, ट्राय करा. लिटरली सांगतो मित्रांनो, युनिक डिश आहे. आणि असं नाही की फक्त युनिक आहे, त्यांची जी चव जी आहे ना ती खरंच खूप छान आहे. सो धन्यवाद, थँक्यू आणि ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो मित्रांनो, असा होता आपला चिकन मिसळचा युनिक असा एक्सपिरियन्स. ही जागा मला खूप आवडली. इथे एकदा तरी तुम्ही चिकन मिसळ ट्राय करा. सोबतच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ मित्रमंडळींसोबत शेअर करा. आणि सोबतच असेच खाण्याचे युनिक फूड स्पॉट मला कमेंट सेक्शनमध्ये रेकमेंड करा. थँक्यू आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.